महाराष्ट्राचीच नव्हे तर आपल्या देशाची राजकीय परंपरा अशी की एकेका नेत्याचे एक एक बालेकिल्ले असतात। तिथं त्याचीच सत्ता चालते आणि पर्यायानं सगळ्या निवडणुकांमध्ये त्याचाच पक्ष यश मिळवत असतो। मग हे यश अधिकाधिक मिळावं यासाठी अनेकदा मित्रपक्षांनाच हूल दिली जाते। सध्या महापालिका निवडणुकीमध्ये हेच चित्र दिसतंय नागपूर आणि ठाण्यामध्ये। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला। नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम ग्राउंड। 2017च्या महापालिका निकालाचे आकडे पाहिले तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ आहे तर नागपुरात भाजप। आणि या दोन्ही महापालिकेतले मोठे भाऊ आपल्या लहान भावाला जागांसाठी झुलत ठेवताना पाहायला मिळतात। ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 जागा आहेत। आता शिवसेना हे कदापिही मान्य करणार नाही याची पूर्ण कल्पना असताना देखील भाजपने शिवसेनेकडून सुरुवातीला 55 जागांची मागणी केली। अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने ही मागणी फेटाळून लावली। त्यानंतर पुन्हा भाजपने 45 जागा मागितल्या। शिवसेनेने हे देखील धुडकावून लावलं। अखेर आता भाजप 40 जागांची मागणी करते। त्यामुळे 40 जागा भाजपच्या, 91 जागा शिवसेनेच्या या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अखेर शिक्कामोर्तब होऊ शकतं। बंडखोरी टाळण्यासाठी ठाण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि युतीची घोषणा जेवढी लांबवता येईल तेवढी लांबवण्याचा दोन्ही पक्षांचा, विशेषतः भाजपचा प्रयत्न असणार आहे। आता ठाण्यातून मुख्यमंत्र्यांच्या गावाला जाऊया। एकनाथ शिंदे ठाण्याचे वाघ असतील तर देवेंद्र फडणवीस नागपूरचे वाघ आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे ठाण्यात गुरगुरत असतील तर नागपुरात देवेंद्र फडणवीसांची राजकीय डरकाळी अपेक्षितच आहे। एक संघ असतानाही नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला कधीच 2 अंकी जागा जिंकता आल्या नाही। 2012 मध्ये 6 तर 2017 मध्ये शिवसेनेचा नागपुरातील स्कोर होता अवघड 2। आणि असं असतानाही यंदा भाजपसोबत चर्चेची सुरुवात करताना शिवसेनेने तब्बल 50 जागांची मागणी केली। मात्र नंतर हळूहळू ती मागणी 20 ते 22 जागांपर्यंत खाली आणली। मात्र भाजपनेही ठरवलंय नागपूर महापालिकेत शिवसेनेला हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच जागा द्यायच्या। रविवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात 151 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं समजतंय, ज्यात शिवसेनेला देण्यात येणाऱ्या जागांचाही समावेश आहे। राज्यात महायुतीची सत्ता असली तरी महापालिका निवडणुकांमध्ये याच महायुतीमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। आणि जिथे हे पक्ष युती करून लढतायत तिथे जेवढं ताणता येईल तेवढं ताणण्याचा प्रयत्न सुरू आहे। ठाण्याहून अक्षय भाटकरसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।